धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर हृदय बंदे खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जडा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल का कुलतियाला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उठणे विश्रांती पावलो सांभाळा उठणे पावलो सांभाळा उठणे विश्रांती पावलो सांभाळा उठणे अंतरी प्रेम सुख काढले अंतरी प्रेम सुख काढले अंतरी प्रेम सुख नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारूनी आता धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध सर्वांच्या पाठातला सर्वांना चालीसह परिचय असणारा हा अभंग आणि हा जनाबाई महाराजाचा अभंग आज आपण चिंतनात निवडलाय की ज्या अभंगातून जनाबाई महाराज आपल्या भक्ती अंगाने आपल्या जीवनात जो पुरुषार्थ त्यांनी केला तो पुरुषार्थ एका रूपकातून तुम्हा आम्हाला समजावून सांगतायत. विठाला 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 परम पावन देवभक्ताच्या पावन दरबारामध्ये सद्गुरुवर्य चैतन्यानंद महाराज यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून कडी मातेच्या पावन तटाकावर सर्व ग्रामस्थ मंडळी संयोजक मंडळी यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या 55 वर्षापासून संपन्न होत असणारा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये चांगले उत्सव करण्याची परंपरा ज्या ज्या गावांना लाभलेली आहे अशी एक आपली परंपरा जोपासणारं आपलं हे देवळाली पानाची असं हे गाव आणि या गावात या वर्षी हा उत्सव संपन्न होत असताना या उत्सवातील 5व्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी सप्ताह समिती यांच्या माध्यमातून तथा संपर्क करण्याकरता आदरणीय कुलकर्णी सर असतील, आदरणीय आमचे अल्लनवाडीचे सोपान काका, म्हणजे मला इथं आणण्यामध्ये दोघांचा हात, एकाच्या हाताला येण्याजोगा महाराज जट नाही, अशा दोघांचा हस्तक्षेप आहे आणि या दोघांच्या प्रेमातून तुम्हा सर्वांच्या प्रेमातून स्वामीच्या आशीर्वादातून सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी यांची पावन उपस्थिती आहे, ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी शिव महापुराण कथेचं श्रवण करत आहात. असे महाराष्ट्रातील करससिद्ध कथावाचक आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मंगेशजी महाराज दाताळकर यांची कथा या ठिकाणी आहे आणि स्वतः महाराज या चिंतनात उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी सद्भाव महाराजाला एक नियम माहित नाही वाटतं, तुम्हाला एक नियम माहित नाही? कथाकारानं कीर्तनाला यायचं नसतं हा नियम माहित नाही तुम्हाला? पण त्यांच्या अंतःकरणात श्रवणाची असणारी आवड आणि माझ्यावर असणारं निर्निमित्त प्रेम आणि त्यांची निष्ठा याचा त्रिवेणी संघ म्हणून आज महाराज या चिंतनात उपस्थित आहेत. सर्वच महाराज मंडळी आहेत आज माझ्यासोबत आलेले, ज्यांची अख्खी तुकाराम महाराजाची गाथा पाठ आहे असे साधक वर्य आदरणीय प्रमोदजी महाराज ठाकरे यांची उपस्थिती आहे.
आदरणीय हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी. महाराजाची माझी भेट झाली. हा सस्यवाडीला आपली भेट झाली. पण माझा एक दोष आहे, सगळ्या मंडळीला सुरुवातीला सांगतो. माझ्या बुद्धीत दोष असा आहे, माझ्या वडिलाला जाऊन तुम्ही जर आता विचारलं की तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला नातवाचं नाव सांगता येत नाही. माझ्या वडिलाला जर तुम्ही विचारलं तुमची मुलगी कोण्या गावात दिली, ती माझ्या वडिलाच्या लक्षात राहत नाही. माझ्या वडिलाच्या बुद्धीत दोष आहे, त्यांना गावाचं आणि व्यक्तीचं नावच लवकर ध्यानात राहत नाही. आणि तीच माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, ती परंपरा मी चालवतोय. मला एखादी व्यक्ती अनेक वेळा जरी भेटली तर नावच लक्षात राहत नाही, म्हणजे देवा शपथ. खरं तर महाराज हा पारमार्थिक दृष्ट्या गुण आहे. बरं, अवघियाचा विसर झाला हा पारमार्थिक दृष्ट्या काय आहे, गुण आहे. पण व्यवहारिक दृष्ट्या फार अडचण आहे. व्यवहारातली माणसं म्हणतात दोनदा हात जोडून गेला माझं नाव ध्यानात नाही याचे, असं व्यवहारातले लोक म्हणतात. ही अडचण आहे. म्हणून कोणीच राग मानू नका. सगळ्यांच्या विनम्र भाव व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून महाराज मी लग्न केलं नाही. हे नाव ध्यानात राहत नाही म्हणून म्हणजे काय, उद्या जर मला कोणी म्हणलं नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही. केवळ नाव घेण्याच्या कंटाळ्या पोटी बी ब्रह्मचारी राहिलो, सांभाळून घ्या मला, बाकी काय. म्हणून पुन्हा एकदा सर्व भाविक मंडळी यांचे आभार मानतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. थोडा शार्प करून बघा बरं आवाज, कडक पाहिजे. भंग भंग येतोय म्हणजे एकूण बेस पूर्ण कमी केला ना. हा ठीक. ऐका, आज आपण एक चिंतनात जनाबाई महाराज यांचा अभंग निवडलेला आहे. आता बरोबर जनाबाई महाराज यांचा अभंग निवडला की ज्या अभंगातून जनाबाई महाराजांनी आपला भक्ती पुरुषार्थ प्रगट केलेला आहे. भक्ती पुरुषार्थ प्रगट केला. खर तर पुरुषार्थ शब्दाचा विचार करत असताना शास्त्रानं 4 प्रकारच्या पुरुषार्थाचा विचार आहे. आपल्याकडे वेदांत परिभाषेच्या ग्रंथाच्या पहिलंच वाक्य असं आहे, धर्म अर्थ काम मोक्षाख्येषु 4 प्रकारचे मोक्ष आहेत असे सांगितले जातात. कोणते? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पण चतुर्विध पुरुषार्थेषु, पण या 4 प्रकारच्या पुरुषार्थांमध्ये मोक्ष एव परम पुरुषार्थ. मोक्ष हाच काय आहे? परम पुरुषार्थ आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय आहे? प्रत्येक दर्शनकारांचा तत्वज्ञानांचा मोक्षाचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. हो, काही दर्शनामध्ये असं आहे. आता योग्यांचा मोक्ष काय आहे? योगी म्हणतो 3 प्रकारच्या तापाची निवृत्ती हाच काय आहे? मोक्ष आहे. हो, त्यानंतर माफ करा चुकलं, योगी म्हणतो 5 प्रकारचे क्लेश मानले योग दर्शनामध्ये, अविद्या अस्मिता वगैरे. ह्या 5 क्लेशाची निवृत्ती हाच मोक्ष आहे. त्यानंतर आपल्याकडे पूर्वमीमांसा नावाचं दर्शन आहे, तो म्हणतो स्वर्ग मिळणं हाच मोक्ष आहे. त्यानंतर आपल्याकडे सांख्य तत्वज्ञान आहे, त्रिविध तापाच्या निवृत्ती हाच मोक्ष आहे. त्यांच्या मोक्षाचं साधन प्रकृती पुरुषाचं विवेक ज्ञान आहे. नैयायिक नावाचं न्याय दर्शन आहे. 21 प्रकारच्या दुःखाचे प्रकार केले त्यांनी, 21 प्रकारचे दुःख. त्या दुःखाचा ध्वंस हाच म्हणजे मोक्ष आहे. पण ऐकलं का, काहींनी अनिष्टाच्या निवृत्तीला मोक्ष म्हटलंय, काहींनी इष्टाच्या प्राप्तीला मोक्ष म्हटलंय. पण आपलं जे शंकर मत आहे, शंकराचार्याच्या परंपरेचं, वारकरी संप्रदाय ज्या तत्वज्ञानाचा अनुगामी आहे, त्या तत्वज्ञानाचा विचार जर केला तर आपल्याकडे मोक्षाचं स्वरूप आहे अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. अनिष्ट संपलं पाहिजे आणि इष्ट मिळालं पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती. बस, असं 2 प्रकारच्या अंशातून हा मोक्षाचा आपल्याकडे काय आहे विचार आहे. मग काय, मला वाटतं हा व्यवहाराच्या अंगाने आपल्याला मोक्ष समजावून सांगता येईल. जनाबाईंनी पुरुषार्थ केला हे मी काय म्हटलो, किंवा मोक्ष हा पुरुषार्थ का आहे, म्हणजे अनिष्टाची निवृत्ती करणं, अनिष्टाची प्राप्ती करून घेणं हा काय आहे? मोक्ष आहे. पण याला पुरुषार्थ का म्हणायचं? अगदी व्यवहारातल्या भाषेत पटवून देतो मी तुम्हाला. व्यवहारातली भाषा कशी आहे, सगळ्याला जे जमतं ते करून दाखवणं कधी पुरुषार्थ नसतो. जे सगळ्यांना जमत नाही ते करून दाखवणं काय आहे? पुरुषार्थ आहे. याला सोपं उदाहरण जर इथं द्यायचं ठरलं तर उदाहरण असं आहे, भाऊ तुमचं नाव काय? दादासाहेब आहे का? तुम्हाला 1 क्विंटलचं पोतं उचलतं का? नाही. तुम्हाला बडे भाऊ, तुम्हाला भैया, तुम्हाला 1 क्विंटलचं पोतं उचलतं का? नाही. आता ऐका ना, मी हाय बरं क्विंटलाचा, पण मला बी उचलत नाही. म्हणजे सहजासहजी कोणाला 1 क्विंटलचं पोतं उचलत नाही. पण एखाद्याने उचलून दाखवलं तर तो काय आहे? पुरुषार्थ आहे. जे सगळ्याला जमतं ते करून दाखवणं पुरुषार्थ नाही.
जे सगळ्याला जमत नाही ते करणं काय आहे? पुरुषार्थ आहे. संसाराचं सेवन करायचं आणि देवाकडे दुर्लक्ष करायचं हे सगळ्यालाच जमतं. कोणाला जमत नाही? संसार जोमानं करायचा. सायासे करीसी प्रपंच दिननिशी आणि हरीशी न भजसी कोण्या गुणे. सगळ्याला जमतं की नाही? देवाला दूर करायचं आणि संसाराला जवळ करायचं सगळ्याला जमतं. कोणाला जमतं हे? सगळ्याला. म्हणजे बोलू का एक वाईट नाही वाटायचं ना, आपल्याला बी हेच जमतं. उदाहरणाने पटवून देतो तुम्हाला. उदाहरणाने कीर्तनाला येताना माणसं कशी येतात? हळूहळू दमादमानं जमल असं. कीर्तनाला येणं म्हणजे संसार सोडून देवाकडे येणं. तिथं येताना माणसानं जड पावलाने येतात. आणि जेव्हा कीर्तन सुटतं तेव्हा घरी जाताना हळूहळू दमादमानं. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे चिंग चिंग चिंगाट. जमतंय की राव? पण मी झिंग झिंग झिंगाट म्हणलो नाही बरं, चिंग चिंग चिंगाट म्हणलोय ध्यानात. एवढा आदर माणसाला संसाराचा आहे आपल्या सगळ्यांना. साधू संत सोडले तर म्हणजे आपल्याला संसार करणं आणि देवाला डावलणं सहज शक्य आहे. हो, पण ऐकलं का? संसार सोडणं आणि देवाला धरणं हे मात्र अवघड आहे. हे सगळ्याला जमत नाही. संसार सोडायला चांगल्याला जमला नाही. काय वर्णन केले तुकोबरायने? करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. संसार सिंधू हा दुस्तर आणि नुलंघवे उल्लंघिता पार. बहुत वाहविले दूर नलगेची तीर पहिलं थिडी. किती दिवस झालं महाराज? किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा ओळसा थोरा माया जाळी. सगळ्यांना महाराज संसार सुटत नाही आणि देव लवकर भेटत नाही. पण सगळ्याला जे जमत नाही ते जनाबाईने करून दाखवलं. काय म्हणले महाराज? संसार सुटत नाही सुटत आपल्याला संसार. याला उदाहरण मी कायम सांगत असतो. मला एक सांगा, तुम्हाला तालुका कडा ना? आष्टी. जाऊ द्या, चुकलं माझं. एवढे कष्टी होऊ नका. तुमचा तालुका आष्टीचे, काय अडचण नाही. आष्टी. मला सांगा, जिल्हा बीड, तालुका आष्टी. तुमच्या भागात एक शब्द आहे का हो? पाला पाचोळा. खर तर हा वाक्प्रचार आहे. हा वाक्प्रचार आहे. पाला पाचोळा ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय वापरलं जातं? त्याला हा शब्द वापरला जातो, पाला पाचोळा. हो, लोक याला पाला पाचोळा एवढं म्हणण्यापेक्षा लोकाला शॉर्ट करायची लय सवय असते. हो, ब्राह्मण म्हणणार नाही, बामन. हो, बृहस्पतिवार नाही, बस्तरवार. लोक शॉर्टकट करतात. लोकांना शॉर्टकट लय आवडतं. ज्याचं नाव मोठ्या लाडानं मायबापाने गणेश ठेवलं, लोक गणेश म्हणतच नाही. काय म्हणतात? गणेश. मायबाप आवर्जून लाडानं नाव ठेवतात दिनेश. लोक काय म्हणतात? दिनेश. रमेशला काय म्हणतात? लोक मायबाप आवडीन नाव ठेवतात उमेश. लोक काय म्हणतात? तोंडाव तरी म्हणू नका, माघारी एक ठीक आहे. माझंच नाव उमेश आहे हो, असं नका करू. मी असं काय तुमचा धुरा कोरला लगेच गोम्या म्हणता? मला कमाल आहे तुमचं. म्हणून पाला पाचोळा हा वाक्प्रचार आहे मराठीतला. पाला पाचोळा. चला, साहित्यिक भाषेत किती वापरला जातो, पण लोकरूढीमध्ये पाला पाचोळा हा वाक्प्रचार वापरला जातो. आणि त्याचं शॉर्ट फॉर्म लोकांनी केले कचरा. तेव ना, आपल्या पुढे कचरा आहे ना. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं गजूभाऊ? कचरा म्हटलं जातं. आता सगळ्यांना विचारायचं, तुम्ही जागे येत ना? मला सांगा, कचरा ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणतात महाराज? कचरा. तंबाखू काय? बोला की. खरंच पाला पाचोळा आहे का नाही? कचरा आहे का नाही? सुटती का? मग मला सांगा, आम्हाला कचरा सुटना तर संसार कधी सुटायचा? मला इथं आणायचंय तुम्हाला. सोपं नाही बुवा. ज्ञानोबरांनी दृष्टांत एवढा गोड फिरवलाय आणि तुम्ही एवढं गोड ऐकताय म्हणून मी सांगतोय. ज्ञानोबरांनी जीव विषयाकडे कसा जातो, जीव संसाराकडे कसा जातो याला दृष्टांत दिला. आणि तोच दृष्टांत जीवाला विषयापासून चित्त काढायला काय त्रास होतो एक दृष्टांत किती खुबीनं फिरवलाय पहा. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायात ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना आहे की नाही, याच्यावर बोलताना काय म्हटलंय? खालारा धावे पाणी. पाणी उंचावर पडलं तर उताराकडे कसं जातं? सहज. भ्रमर पुष्पाची घ्राणी. पुंगा फुलाकडे कसा जातो? सहज. नाना सुटला सांजवणी वत्सुची पा.
आणि संध्याकाळच्या वेळेला वासरू सोडलं दारीला, ते गायच्या कासाकडे कसं जातं? सहज सहज जातं. जसं पाणी उताराकडे सहज जातं, जसं भुंगा फुलाकडे सहज जातो, जसं वासरू गायीकडे सहज जातो, तसं ज्ञानोबराय म्हटले ज्ञाता म्हणजे हा जीवात्मा ज्ञेयाकडे म्हणजे संसाराकडे सहज जातो. वेदे न करिता प्रेरणा आणि सहज विषयावरी वासना, सहज जातो जीव. हो, आता हा दृष्टांत फिरवताना ज्ञानोबाराने काय केलंय पहा. 5 दृष्टांत आहेत. जो विषयाकडे जातो याला दृष्टांत किती दिले? 3. पण विषयापासून चित्त काढायला दिले दृष्टांत किती मंगेश महाराज? 5. मोजा. सारसाही विघडता होय ओहा हुनी वत्स काढिता, का भनंगो दवडिता भानियावरुनी, माते पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयाचे घर सांडिता. काय तैसे विषयाचे घर? काय, थांबा आठवतो. तैसे विषयाचे घर सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साहती. एक तुकडा मला उपस्थित होय ना, क्षमा मागतो. क्षमा मागायची गरज नाही. एक तुकडा आठवत नाही याचे दोष पाहू नका. 3 ओव्या आठवला याचं कौतुक करा. बघा ना, फक्त एक तुकडा आठवला नाही पण 3 ओव्या सांगितल्या ना राव, असं कुठं? तेच म्हणलं. मला सगळे 5 दृष्टांत सांगायचे. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साहती. मला याच्यातला एकच दृष्टांत सांगायचा आहे. ओहा उनी वत्स काढिता म्हणजे जीव संसाराकडे कसा जातो? जसं वासरू गायच्या काशेकडे जातं. आणि जीवाला किती त्रास होतो संसारातून बाहेर पडायला, जेवढा वासराला गायच्या कासाकडून काढताना होतो. याला उदाहरण काय? गाय डोंगरात चरायला गेलेली आहे, वासरू घरी बांधलेला आहे. संध्याकाळची वेळ झाली, वासराला आईची ओढ लागली, गायला वत्साची ओढ लागली. गाय आली, आल्याबरोबर शेतकरी गायला वासराकडे जाऊ देतो का? नाही. आल्याबरोबर तिला एका मेखीला बांधतो. एका खुंटीला वासरू बांधलेलं, एका खुंटीला गाय बांधलेली आहे. ते वासरू शेपूटवर करतं, खुंटीच्या भोवती फिरत राहतं. त्याला एकच काही हे बिरडे फिटेल, कधी बिरड शब्द आहे ना, हा, कधी बिरड सुटल आणि कधी मला आई भेटल, एवढी तळमळ त्याला. बरं ती गाय बी हांबरडा फोडते, तिलाही लेकराला भेटायचं असतं, पण शेतकरी लगेच जाऊ देत नाही. आणि मग तो घरी येतो, हातपाय तोंड धुतो. पुढचं वाक्य लक्ष देऊ नाही का? कोण? तो शेतकरी. हातपाय धुतो, वजन असेल तर चहा सांगतो, नसलं तर हात 2 कप ठेवितो. 2 कप कोणाला? त्याला एक आणि दुसरा. काय माणसं आहेत राव, लोईच विद्वान माणसं वाय द्यावं एकच नंबर. मग चहा पितो, बोलू थोडस. आणि गाय सोडायच्या आधी गाय छाप काढतो, गाय सोडायच्या आत गाय छाप काढतो. आणि मग वासराजवळ जातो, वासराचं बिरड फोडतो, म्हणजे त्याच्या गळ्याचा दोर सोडतो आणि त्या वासराला ढकलत 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 गायकडे आणतो. नाही ना, नाही तुमच्या डोक्यात जर्सी खोंड असेल म्हणून मी असा वापरला. हे वेद लक्षणा गोमातेचं वासरू असं शेपूट वर करत आणि जे सुसाट पळत आणि गायच्या काशीला जाऊन बिलकत. किती सहज जात वासरू, तसं आपलं मन संसाराकडे तेवढ्या सहजतेनं जात. आता पुढं पहा. आणि मग ते वासरू गायच्या काशीला लागतं. अगा तान्याची लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे. मग महाराज त्या गायीला काय फुटतो? पाना फुटतो. जसा गायीला पाना फुटतो तसा शेतकऱ्याच्या स्वार्थालाही पाना फुटतो. लक्षात आलं ना? हा. आणि मग गायीला पाना फुटला की तो शेतकरी त्या वासराला म्हणतो, बस झालं बेटा, चल आता तू तुझ्या जाग्यावर जा. असा तो शेतकरी कोणाला म्हणतो? वासराला. वासरू अशी खालून मान काढतं, थँक्यू अंकल असं म्हणतं आणि जाऊन राहतो. हे खरं आहे का? नाही. मग काय करावं लागतं? ओढावं लागतं. त्याला आपला शेतकऱ्याचा शब्द वासरू आखडा म्हणते. बरोबर ना? आखडा. त्यात ते खोंड जर दुसरं असलं, घाम फोडीत तिथून काढताना, म्हणजे काढणाऱ्यालाही त्रास होतो, त्या वासराला किती त्रास होत असेल. मग ऐका, जीव संसाराकडे किती सहज जातो, वासरू गायच्या कासाकडे जातो तसा. ओहा उनी आपलं खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी, नाना सुटला सांजवणी वत्सूची पा.
आणि ओहावणे वत्स काढिता तेवढा त्रास जीवाला संसारातून चित्त काढण्याकरता होतो. म्हणजे सगळ्याला सहजासहजी संसार सोडणं सोपं नाही, पण एखाद्याने केला तो पुरुषार्थ आहे. बरं, संसार जसा सुटत नाही तसा देव लवकर भेटत नाही. याचा विस्तार मी अजून करणार आहे. मला एक वाक्य बोलून पुन्हा याचा विस्तार करायचा आहे मला. बरं जाऊ द्या, आताच करून टाकतो. कोणता संसार सुटत नाही? ज्या बोलू काही गावरान शब्द, ज्या संसारानं आपली जिरीवली तो संसार सुटत नाही. खोट नाही बोलायचं. स्वामीच्या दरबारात येत आपण, माझ्या समोर बसलेल्या 90% लोकांना, महाराज किती जास्त आकडा करू का बरं नंतर सांगा तुम्ही, आधी ऐकून घ्या पूर्ण. किती टक्के महाराज? 90% लोक आता माझ्या समोर बसलेले घरादाराला वैतागलेले आहेत. देवा शपथ, घराला काय झालेले आहेत? खरं सांगा, आठवड्यातून तरी एकदा वाटतं का नाही सगळं सोडून कुठं तरी जा? वाटतं का नाही? काय काय भाग्यवानाला रोज वाटत. वाटतं का नाही आठवड्यातून एकदा तरी हे सगळं सोडून कुठं तरी निघून जावं? मग मला विचारायचं, तुम्हाला अडवलंय कोणी? तुकोबाराय म्हणतात, तुकाराम महाराजाचं लय गोड प्रमाणे, भय वाटे पर न सुटे हा संसार, न सुटे हा संसार, संसार न सुटे हा संसार. हे भय वाटे पर न सुटे हा संसार, न सुटे हा संसार, न सुटे हा संसार. भय वाटे पर न सुटे हा संसार, न सुटे हा संसार, न सुटे हा संसार. भय वाटे माझा न सुटे हा संसार, न सुटे हा संसार, न सुटे हा संसार. संतांची भाषा आहे आणि अजून सुद्धा किती अपडेट आहे. 350 वर्षापूर्वीचे लिखाण. भय वाटे पर, या संसाराचा कंटाळा येतो पण न सुटे हा संसार. है की नाही? सुटत नाही बुवा, सोपं नाही. आणि देव भेटण्यात जीवनाचं सुख आहे, पण तो लवकर भेटत नाही, चांगल्या चांगल्याला भेटत नाही. आणि मग सांगा, संसार, मगाशी मी उदाहरण दिलं होतं, 1 क्विंटलचं पोतं सर्वांना उचलत नाही, पण एखाद्याने उचललं तर तो काय आहे? पुरुषार्थ आहे. तसं संसार सगळ्यांना सुटत नाही, पण एखाद्याने सोडला, पुरुषार्थ आहे की नाही? देव सगळ्यांना भेटत नाही, पण एखाद्याला भेटला, हो म्हणजे पुरुषार्थ आहे की नाही? पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ संत जनाबाई महाराजांनी केला. त्यांच्या चरित्राकडे जाणार आहे, पण एक विचार सांगून जाणार आहे. ऐकलं का? पुरुषार्थ करण्याची संधी ज्ञान सगळ्यांना देत नाही. पुरुषार्थ करण्याची संधी कर्म सगळ्यांना देत नाही, पण पुरुषार्थ करण्याची संधी भक्ती मात्र सर्वांना देते. बघा, ज्ञान सगळ्यांना देत नाही. ज्ञान काय म्हणतं? तुला ज्ञान पाहिजे, ज्ञानातून मोक्ष मिळवायचा आहे, सांग. या जन्मी किंवा पूर्वजीवनी निष्काम कर्म उपासना केलंय तू, मल आणि विक्षेप घालवलेस, साधन चतुष्टय संपन्न झालायस, आवरण भंगाची तुझी इच्छा आहे, सद्गुरूकडे जा. मग रिकामा जाऊ नको, समित पाणी काहीतरी घेऊन जा, तिथं जाऊन सद्गुरूला शरण जा, तिथं जाऊन सद्गुरूची सेवा कर. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि एवढं केल्यानंतर तू त्यांना प्रश्न विचार, आणि मग तुला अपेक्षित प्रश्न जर तू विचारलास, मग ते तुला सांगतील, आणि मग त्यांच्या कानावचनाची भेट झाली, तुझा जर अधिकार उत्तम असेल तर लगेच तुला मोक्ष होईल. पण जर तुला असंभावना, विपरीत भावना जर पुन्हा निर्माण झाल्या, पुन्हा श्रवण कर, मनन कर,
निधी ध्यासन कर. आणि एवढं करत करत सांगू का गीतेतला श्लोक, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. मग तिथं जाशील तू. एवढं ज्ञान सांगतो. कर्म सुद्धा सगळ्याला जवळ करत नाही. कर्म 4 प्रश्न विचारतं. कर्म पहिला प्रश्न विचारतं, तुला कर्म करायची इच्छा आहे का? आधी तुम्हाला पारिभाषिक शब्द सांगतो. कर्माचे साधन चतुष्ट सांगत असताना आमच्याकडे ते कसं आहे, कामी पाहिजे, नंतर शास्त्र पर्युषित पाहिजे, तिसरं तो विद्वान पाहिजे, आणि चौथं तो समर्थ पाहिजे. कर्म 4 गोष्टी विचारतं. तुला कर्म करायची इच्छा आहे का? म्हणे आहे. पण नुसती कर्म करायची इच्छा असून चालत नाही. मग शास्त्रानं ते विधान केलं पाहिजे त्या कर्माचं. त्याला याला उदाहरण फार गोड दिलं. हो, एक ब्रह्मचारी म्हटला मला एक इष्टी करायची. कोण म्हणतोय? ब्रह्मचारी. कोण म्हणतोय? संन्यासी. मला एक इष्टी करायची. कोणती इष्टी? म्हणजे पुत्रकाम इष्टी. मला सांगा, पुत्रकाम इष्टी त्यालाच संधी करून पुत्रकामेष्टी असं बनतं. पुत्रकामेष्टी यज्ञ नाही, ती इष्टी आहे. ती इष्टी कोण करू शकतं? ज्याचं लग्न झालं ते. म्हणजे पुत्रकामेष्टी करण्याची अधिकार शास्त्रानं विधान कोणाला केले? ब्रह्मचार्याला का गृहस्थ्याला? गृहस्थ्याला. ब्रह्मचारी नाही करायचं. नगरमध्ये एक डॉक्टर, त्याची अशी महती महाराज, वंध्यात्व निवारणामध्ये हातखंडा 2दा केला, रिपट आला म्हणून समजा. एक माणूस 4 वर्ष औषधं खात होता. कोणाची? त्या डॉक्टरची. डॉक्टर मला, भाऊ मी 4 वर्षापासून पाहतो, माझा पेशंट 2दा आल्या, 3ऱ्यांदा यायची त्याला गरज पडत नाही, आणि तुम्ही 4 वर्ष झालं खाता राहतो, तुम्हाला औषधाचा गुण येत नाही का? लेकरूबाळ होत नाही का? नाही ना डॉक्टर साहेब, बघा ना राव, काहीतरी म्हणले 4 वर्ष झालं राव, एकही पथ्य तुमचं बिघडवलं नाही, एकही वेळ चुकवली नाही, औषधं खातो राव, 4 वर्ष झालं, पण अजून काही लेकरू बाळ नाही. पण डॉक्टर म्हणले, पण तुम्ही प्रत्येक वेळेला एकटे काय येता? म्हणजे माझं लग्न झालेलं नाही. लग्न न झालेल्याला लेकर व्हायचे औषध देऊन काय फायदा? खडकी जैसे वर्षले. तुकोबराचे प्रमाणित बरं याला, पण जरा ती भाषा थोडी शृंगारिक असल्यामुळे दास काय उच्चारत नाही. माझ्या आश्रमाची गादीची मर्यादा आहे, उच्चारत नाही. ऐका, सांगण्याचं तात्पर्य काय? उपयोग होत नाही ना. पण शास्त्रानं विधान केलेलं पाहिजे. विश्वजित यज्ञ कोण करू शकतो? विश्वजित यज्ञ कोण करू शकतो? ज्यानं विश्व जिंकलंय किंवा विश्व जिंकण्याची ज्याच्या धमक आहे तो. त्या विश्वजित यज्ञात कसं असतं? शामकर्ण घोडा सोडायचा असतो. तो घोडा सगळा पांढरा आणि एक कान त्याचा काळा असतो, त्याला म्हणतात शामकर्ण घोडा. आणि तो सोडला की ज्या राजाच्या सीमेत गेला त्यानं जर पाहिलं हा घोडा अमक्या अमक्या राजानं सोडलाय, आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही, मग त्या घोड्याचं स्वागत करतो, जाऊ द्या म्हणतो पुढं. आणि एखादा म्हटला नाही, कसा जाईल घोडा, आम्ही आहोत अजून, मग त्याच्याशी युद्ध करून त्याला जिंकून त्या देशाची सीमा त्या घोड्यानं पूर्ण करायची. अशी पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून पुन्हा मूळ जागेवर घोडा आला की मग त्या राजानं काय करायचा? विश्वजित यज्ञ करायचा. म्हणजे विश्वजित यज्ञ कोणी करायचा? विश्व जिंकण्याची धमक ठेवली त्यानं, किंवा विश्व ज्यानं जिंकले त्यानं. ग्रामपंचायतला 2दा उभा राहून पडलेल्याने काय करायचं सांग? नाही ना, त्याचा अधिकार आहे. ह्याला शास्त्र पर्युषित म्हणतात. शास्त्रानं विधान केलंय का? कर्म 3री गोष्ट विचारतं, तू विद्वान आहेस का? कर्मामध्ये 2 गोष्टी असतात, मंत्र आणि तंत्र. कोणता मंत्र म्हणायचा हे मंत्रज्ञान, आणि ते मंत्र उच्चारल्यानंतर क्रिया कशी करायची ह्याला तंत्रज्ञान म्हणतात. आचम्य केलं, आचम्य असे ब्राह्मण काका म्हटले, मग ह्यानं काय करायचं? तांब्या घ्यायचा आणि डोक्यावर वाटायचा. नाही, आचम्य. आता आपल्याला आचमन करायचं आहे, हे मंत्र नाही, प्रतिज्ञा वाक्य की आता आपण आचमनाकडे निघालोय. मग केशवाय नमः, गोविंदाय नमः, नारायणाय नमः हे नाव, मग 24 नावं घेतले जातात. त्यात 3 वेळा पाणी प्यायचं, 4थ्यांदा सोडायचं. हे प्यायचं सोडायचं हे झालं तंत्र, आणि ब्राह्मण उच्चारतात ते आहे मंत्र. कर्म करणाऱ्याला दोन्ही माहित पाहिजे, मंत्रही माहित पाहिजे आणि तंत्रही माहित पाहिजे. एका गावातली घटना, माझं काल्याचं कीर्तन झालं, त्या गावातल्या मंदिराचं भूमिपूजन होतं.
आणि त्या भागातले पुढारी आले. कशा करता महाराज? भूमिपूजना करता. ते बसले. ब्राह्मण काका म्हणले डोळ्याला पाणी लावा. त्या पुढाऱ्याने पाणी ब्राह्मण काकाच्या डोळ्याला लावलं. अरे कोणाला लावायचं? आपल्या डोळ्याला लावायचं. ह्याला काय म्हणतात? मंत्र आणि तंत्राचं काय पाहिजे? त्याला ज्ञान पाहिजे. आणि चौथी गोष्ट सांगितली, तो समर्थ पाहिजे. छोट्यातला छोट्या यज्ञ करण्याकरता त्याने काय करावं? आपल्या घरच्यांना जगायला जे जे लागतं, ऐका बरं महाराज, घरातल्या माणसाला जे जे जगायला लागतं ते 10 वर्ष पुरेल एवढी सामुग्री त्याने आधी घरात ठेवायची आणि मग यज्ञाचा नाद करायचा. माणसाला जगायला काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. हा म्हणजे 10 वर्ष अन्न पुरेल, 10 वर्ष कपडा पुरेल, 10 वर्ष राहायला पुरेल, 10 वर्षाचा रिचार्ज पुरेल, 10 वर्ष मोबाईल टिकेल, 10 वर्ष जो चार्जर टिकेल, असं सगळी व्यवस्था करायची. आणि मग छोट्यातल्या छोट्या यज्ञाच्या नादाला लागायचं. कर्म एवढी परीक्षा घेतं मग संधी देतं. येतोय आता मुद्द्यावर मी. ज्ञान सगळ्यांना पुरुषार्थ करायची संधी देत नाही, कर्म सगळ्यांना पुरुषार्थ करायची संधी देत नाही. खरं तर ह्या दोघात कुवत आहे. ज्ञान देवा तू कैवल्यम, ज्ञानात कुवत आहे आणि कर्मात सुद्धा कुवत आहे. गीतेमध्ये काय म्हटलंय? यत सांख्ये प्राप्यते स्थानम तद योगही अपि गम्यते. सांख्य म्हणजे ज्ञान आणि योग म्हणजे कर्मयोग. म्हणजे जे सांख्यानं म्हणजे तत्वज्ञानानं मिळतं ते कर्मानं सुद्धा मिळतं. गीतेत आपल्या 3ऱ्या अध्यायामध्ये विचार आहे. चला सांगायचं काय? पण सगळ्याला संधी नाही. पण भक्ती मात्र सगळ्यांना संधी देते. नुसती प्रमाण सरळ म्हणतो, याद्या सांगतो कना कना. भक्ती कोणाकोणाला संधी देते. सुरुवात मंगेश महाराज आपण गीतेतून करू. भगवंतानं कोणाकोणाला संधी दिली? भगवान म्हटले अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग. किती दुराचारी असू द्या आणि तो भक्तीला लागू द्या, पण भक्तीला लागून टिकला पाहिजे बरं. हो, नाही तर दुराचारी माणसं भक्तीला लागले, वाक्य लय खवटे, ऐकावं लागेल. दुराचारी माणसं भक्तीला लागले, दुराचारी माणसाला सगळ्यात पहिला त्रास होतो सदाचारी माणसाचा. नाही कळालं? दुराचारी माणूस चांगल्या कामाला लागतो तेव्हा सगळ्यात पहिला त्रास त्याला कोणाचा होतो? सदाचार्यांचा. सदाचारी म्हणता येणार नाही, सदाचारी म्हणून घेणाऱ्यांचा. असं करू, थोडं बदलू आपण. सदाचारी म्हणून घेणाऱ्यांचा. पण टिकावं लागतं महाराज. पण टिकला. भजते मामनन्य भाग साधुरेवस्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. दुराचार्याला संधी देत. अजून स्त्रिया, वेश्या तथा शूद्रा त्यांना सुद्धा संधी आहे. आता ज्ञानोबराची यादी पहा. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुष्टिते, सोहंभावे, पूर्ण ज्ञाते यांना संधी. आता तुकोबराची यादी पहा. कामी, गुंतले, रिकामे, जपी, तपी, येथे जमे, लाविली दमामे, मुक्ता आणि मुमुक्षा. अजून एक यादी पहा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे, नारी, नर आणि आदी करून वेश्य आहे. अजून एकच यादी सांगतो आणि देवा शपथ आता अभंगात प्रवेश करतो. तुम्ही म्हणा पहिलंच मुरडण एवढं तर 8 तास का व्हायचे यायचे असं वाटेल तुम्हाला, बाकी काही नाही. आता यारे यारे लहान थोर, याती भलते, नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. सगळ्याला संधी देत म्हणून ऐका माता मौल्यांनो, ऐका. हो, वेदाच्या दारामध्ये शूद्राला, स्त्रीला वेद संपन्न होय ठाई, पण कृपण व्हायचा अन नाही. तो कानी लागला तीही वर्णाच्याची, स्त्री शूद्रा आबोला धरिला तेने. पण भक्ती सगळ्याला जवळ करते. अशीच परभणी जिल्ह्यात गंगाखेड गावात, ऐकताय ना, परभणी जिल्ह्यात गंगाखेड गावात, तालुका तोच आहे, गंगाखेड शहरात एक धनगर समाजामध्ये जन्माला आलेली पोरगी. तिच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं. मनात भरली पंढरी. हो हो, जुना काळ असल्यामुळे. आताची असती तर म्हणली असती भक्त पुंडलिकाद्वारी उभा राहिला विटेवरी. बस तेवढंच बस, आपलं मला जास्त येत नाही.
सरोवर जोरात वडा. ऐकलं का? अंतकणात पंढरीचं प्रेम निर्माण झालं. आई वडिलांसोबत ती पोरगी पंढरपूरला आली, पंढरीनाथाचं दर्शन घेतलं आणि नामदेवरायचं कीर्तन ऐकलं. कोणी? त्या मुलीने. आणि एवढी भक्ती अंतकणात उफाळून आली, म्हणजे बाबा आता मी घरी येणार नाही. जने घरी येणार नाही? हो. मग कुठं राहणार? इथेच राहणार. अगं पण इथं कुठं राहणार बाई? पोरीची जात नाही. नाही म्हणजे कुठेही राहील, पण आता पंढरी सोडून घरी येणार नाही. ह्याला म्हणतात संसार सोडला. पंढरीत येऊन कुठं राहणार? मग नामदेवरायच्या कीर्तनात बसलेले दमा आणि कुरडू, बरोबर ना? आई वडिलांचं नाव दमा आणि कुरडूच ना? का चोकोबराच्या आई वडिलांचं नाव आहे? जाऊ दे, मला उपस्थित होत नाही. जनाबाईचे आई वडील कुठे गेले? नामदेवरायाकडे गेले. नामदेवरायला म्हणले, नामदेवा ऐका नाही, पूर्वी तुमचं कीर्तन ऐकलं, ती इथंच राहायचं म्हणते. नामदेव म्हणले, राहू द्या, आमची लिंबा आहे आणि आमची आऊ आहे. लिंबाई ते लेकी, लिंबा त्यांची मुलगी. मुलीचं नाव काय? लिंबाई. जुन्या काळात नाव लय छान होते. लिंबाई, साखराई, गोनाई, राजाई. म्हणजे लोकाला आई म्हणायची गरजच नाही, नावच असं गोनाई. गोना अधिक आई, गोनाई, नावच गोड. हो. आता पहा, आतापर्यंतच्या पिढीपर्यंत तुमच्या आजीचं नाव काय? सरूबाई. तुमच्या आजीचं नाव? सुमनबाई. तुमच्या आजीचं नाव? सुगंधाबाई. माझ्या आजीचं नाव केशरबाई. कसे नाव होते महाराज? आता नवीन नाव असे, प्रिशा, त्रिशा. सहज एक लहान पोरगी आली, म्हणलं काहीच नाव किया. पुरीचं नाव काय? किया. मला एक प्रश्न पडलाय महाराज, भविष्यात काय होईल कोणास ठाऊक. आता मी ह्यांना विचारलं, तुमच्या आजीचं नाव काय? काय म्हणले तुम्ही? सरूबाई. असं जर भविष्यात एखाद्या कीर्तनकारानं विचारलं एखाद्याला, तुझ्या आजीचं नाव काय? त्रिशा आजी, प्रिशा आजी, किया आजी. किती अवघड वाटलो. आर्यन आजोबा, आर्यन आजोबा. तोपर्यंत आपण जगत नाही, तो भाग सोडून द्या. काळजी करू नका, राहू द्या पोरीला. आमची आऊ आहे, आमची लिंबा आहे, माझी बहीण आहे, माझी मुलगी राहील त्यांच्यासोबत. आणि जनाबाई राहिल्या, आणि नुसत्या राहिल्या नाही, साधना केली. ऐका मंडळी, खूप गोड दृष्टांत एक स्वामी अखंडानंद सरस्वतीने दिलेला. तुमच्या बाजूला नदी आहे, कडी सांगितलं नाव ना? इथं माया नाव आहे, तिथं कडी. बरं, म्हणजे माया कडीला लावूनच गप बसता समजा तुम्ही. मग ऐका, माया माया आहे, नदी आहे. नदी फुल भरलेली. कशी? यावर्षी भरली होती तशी. पाणी होतं? किती होतं? जीव द्यायचो आपलं, म्हणजे भरपूर होतं, भरपूर होतं. आणि ऐका ना, या माया नदीला तरण्याकरता बाका योगा योग आहे. नाव सुद्धा काय आपल्याला मिळालं आज प्रमोद महाराज? माया मिळालं. या माया नदीची दोन तट आहेत म्हटले ज्ञानोबाने. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. आहे ना, ते बुडून मरून जातं. तसं जीवानं संसार सोडला आणि परमार्थाची साधना जर केली नाही तर तोही पतनाला जाऊन संपून जातो. म्हणजे जसे हा नदीचा काठ सोडला तर त्या काठाला लागण्याकरता प्रयत्न करावा लागतो, तसं संसाराचा काठ सोडला देवाला धरण्याकरता साधना करावी लागते. वैद्य बाबांना पाहिलं महाराज तुम्ही? वैद्य बाबा आमचे वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य, ते आम्हाला कायम सांगायचे, पोरो, आणि आपण सगळंच वारकरी महाराज मंडळी, आपल्याला लोक मान देतात. लोक तुम्ही आम्हाला काय देता? मान देता. हो,
महाराज तुमच्या लग्नात तुम्हाला भेटले ना एवढ्याले हार आमच्या गळ्यात घालता तुम्ही आणि रोज घालता. मान नाही आम्हाला? मान आहे, सन्मान आहे की नाही? आम्ही आल्यावर तुम्ही रस्त्यात उभे राहता, महाराज काय खाणार तुम्ही, महाराज कुठं बसणार तुम्ही, तुम्हाला काय पाहिजे, आम्हाला सन्मान देता. मान आहे, सन्मान आहे. धन देता तुम्ही, देता का नाही? धन देता. मग लोकांचा मान घेतला, लोकांचा सन्मान घेतला, लोकांचं धन घेतलं, याची बी एक मस्ती आहे. सन्मानाची एक मस्ती आहे, धनाची एक मस्ती आहे, हो मानाची एक मस्ती आहे. महाराजी मस्ती जिरवण्याकरता वारकऱ्यांनी एकतर साधना करावी नाही तर अभ्यास करावा. जर साधना अभ्यास जर केला नाही तर ही मस्ती कुठून डोकं काढीन आणि कुठं नेऊन घालील याचा काही मेळ नाही. आमचे वैद्य बाबा सांगायचे, पोर हो या आजूबाजूच्या गावावरून तुम्ही मधुकरी आणता आणि खाता. भिक्षा पद्धत होती आमच्या काळापर्यंत, आता थोडी राहिली पण बऱ्याच काळ होती ती भिक्षा. ह्या लोकांची भिक्षा आणता आणि खाताय, अभ्यास करा नाहीतर या लोकांचं ऋण फेडण्याकरता बैल व्हाल म्हणते. बैल होऊन फेडावं लागेल. आणि योगायोग पहा ना महाराज, आळंदीच्या परिसरामध्ये सगळीच बैल पांढरे आहेत. तुम्ही येऊन बघा ते बैल कसे आहेत, पांढरे. ते कोणते पांढरे बैल आहेत? खिल्लारी आहेतच, पण कोणी गेल्या जन्मी लोकांचं खाऊन ज्यांनी साधना अभ्यास केला नाही ते महाराज लोक आहेत, ते ध्यानात ठेवा. अहो साधना करावी लागते, काहीतरी करा, केल्या विना नव्हे हाती. पण जनाबाई महाराजांनी ती साधना केली, लोक प्रतिकार झुंगारून केली आणि एक दिवस उजाडला. कांता तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले, सापडले. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. तो परमार्थ परिपक्व झाला, जनाबाईंना देव सापडला, देव मिळाला. आणि मग एक आहे, आपल्याला मिळालेला देव, आपण केलेला पुरुषार्थ समाजाला समजून सांगावा याकरता जनाबाईंनी रूपक अलंकाराचा आधार घेतला. रूपक हा काय आहे? अलंकार. अलंकार काय करतो? अलम करोती ती अलंकार. जो शोभा वाढवतो त्याला अलंकार म्हणतात. व्यवहारात अलंकार आहेत की नाही? ते शरीराची काय वाढवतात? शोभा. माझ्याकडे पहा, माता मौल्यांनो ऐका, उगच कसे तरी बोट असतात पण त्याच्यात एक अंगठी घातली हिऱ्याची, हात कसा दिसतो? बोला की, चांगला दिसतो. उगच कसं तरी नाक असतं म्हशीनं पाय दिल्यासारखं, ती बी मै जाफराबादी. नाक कसं असतं? जाफराबादी, म्हशीनं पाय, उगच चेपट मेपट. पण त्याच्यातच जर झुंबर घातलं तर नाक कसं दिसतं? सुंदर. उगच वाकडे तिकडे कान असतात पण त्याच्यातच नथ घातली तर कसं दिसतं? उलट झालं का? उलट नाही झालं महाराज, मी उलट केलं मुद्दाम. मला तपासावं लागतं वापसा आहे का नाही. उगाच चिबड्या रानात फिरून फायदा होत नाही हो, वापसा तपासावं लागतो अधून मधून. ऐका, अलंकार तिथे अलंकार. तसं आपल्या भाषेचं सौंदर्य वाढवणारे काही अलंकार आहेत. त्याचे दोन प्रकार, अर्थ अलंकार आणि शब्द अलंकार. शब्दाची चमत्कृती निर्माण होऊन होणारे अलंकार शब्द अलंकार. यमक काय आहे? शब्द अलंकार. मग अश्वघाटी यमक, दीप यमक, दाम यमक, यमकाचे अनेक काय आहेत? प्रकार आहेत यमक. आणि अर्थाची चमत्कृती निर्माण करणारा हा अर्थ अलंकार. त्यामध्ये रूपक आहे. उपमेय आणि उपमान याच्या सादृश्य कल्पून तो केला जातो. हो, म्हणजे उपमा द्यायची एकाची आणि ज्याला दिली ते उपमेय आणि जी दिली ती उपमा. रामचंद्रासारखा आहे. इथं चंद्राची उपमा आहे, चंद्र उपमा आहे आणि उपमेय कोण आहे? राम आहे. म्हणजे उपमेय राम आणि उपमा चंद्राची. मग चंद्रात आणि रामात सादृश्य असलं कल्पून ते केलं जातं. अजून सोपं देऊ का हे जर कळालं नसेल तर? नवीन लग्न झालेली 5-6 महिने नांदून आलेली पोरगी माहेरात आली. लगेच पंचमीचा सण होता, बाकीच्या मैत्रिणी आल्या होत्या, त्या गप्पा मारत बसल्या. का ग ठके, नाव बरे का बदलायचं? बरं आहे ना, आपलं उच्चारायला बरं पडत. का ग ठके,
कस काय म्हणले सासर? हाय माय म्हणले. बरं सासरा कसा आहे ग? बाई माझा सासरा भोळा शंकरच. सासरा कसा आहे? भोळा शंकर. सासू येड्या बाबडी खालची मरी आई म्हणली तिथं. ननंद कशी आहे ग? पक्की लवंगी मिरची. ननंद कशी आहे? पक्की लवंगी मिरची. ते जाऊ दे ग, बस लवकर खाली. तुम्ही नका म्हणाव की तिथं चाललंय माय, तुमचं चलू द्या काय चालायचे ते. आता मला तवा तापला, पुन्हा रिवर्स आणावं लागेल. म्हणे बाई सासरा कसा आहे ग? कसा आहे? भोळा शंकर. सासू कशी आहे? येड्या बाबडी खालची मरी आहे. बाई ननद कशी आहे? पक्की लवंगी मिरची. नवरा कसा आहे? तो तर बैलच आहे म्हणजे. तो तर काय आहे? बैलच आहे. आता 4 झाले पण सगळं नको विस्तार करायला, एकच सांगतो. लवंगी मिरची. नंदीला काय म्हटली? लवंगी मिरची. उपमा कशाची आहे? मिरचीची. उपमेय काय आहे? ननंद आहे. मग आता दोन्ही सादृश्य काहीतरी दाखवावं लागतं. काय सादृश्य? मिरची जशी तिखट आहे तशी स्वभावाला तिखट आहे असं कल्पून केलं जातं. त्याला काय म्हणतात? रूपक. आता त्याचे सांग रूपक, आनंग रूपक, अधिक रूपक, न्यून रूपक ज्ञानेश्वरीत भरपूर उदाहरणं आहेत, पण वेळ मर्यादा पाहता आपण सांग रूपक फक्त सांगतो. सगळ्या घटनाक्रमाला डोळ्यासमोरून जे केलं जातं ते सांग रूपक आहे. ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात सद्गुरूला सूर्याची उपमा दिली आणि सूर्योदयानंतर काय काय होतं त्या सगळ्या घटनाक्रमाचा विस्तार केला. ह्याला सांग रूपक म्हणतात. असं रूपक आज जनाबाई करतायत आणि आज जनाबाईने धरलाय देव. पण तुम्हा आम्हाला समजून सांगण्याकरता आज देवाला देव न म्हणता देवाला काय म्हणता? धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हो धरीला पंढरीचा चोर, धरीला
चोर. आम्ही काय धरला? पंढरपूरचा चोर धरला. धरलाय देव, पण उपमा कशाची दिली? चोराची. आता चोराची उपमा दिली, आता त्याच्यात काहीतरी सादृश्य पाहावं लागेल. चोरात आणि पांडुरंगात काय सारखं आहे, आपण आता तेच पाहायचंय. आणि राहिलेल्या वेळात 8 तास घेऊन कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. आज चोरच समजून सांगतो फक्त. चोर एक चोर. हो, आता जनाबाई देवाला आज काय म्हणतात? चोर. ए बाळा, ए बाळा, चोर कोणाला म्हणतात? ऐक एवढं. गायक कोणाला म्हणतात? गातो तू. वादक कोणाला म्हणतात? वाजवणाऱ्याला. तसं चोर कोणाला म्हणतात? एवढं सोपं, काय अडचण नाही. तुम्हाला वाटलं काय विचारते काय काय? काही टेन्शन घेऊ नका, बिलकुल ताण घेऊ नका. आणि सध्याच्या श्रोत्यांनी ताण घ्यायचाच नाही. का? कीर्तनकारच घ्यायनात. कोणी अभ्यासाचा ताण घेत नाही, कोणी वारीचा ताण घेत नाही. कशाला ताण घेतात? लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जातात. काय ह्याला ताण घेतात? मोकळ्या मनानं ऐका फक्त. हा, थाप टाका. दरीला पंढरीचा चोर. आज जनाबाई देवाला चोर म्हणतात. का बरं? चोराला चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? म्हणे आज चोरटाय. हो चोरटाय. काय चोरतो? वर्णन आहे. व्रजे वसंतम नवनीत चौरम. हा जेव्हा गोकुळात होता तेव्हा काय चोरायचा? नवनीत चोरम. गोपांगनानांच दुकुल चोरम. गोपिकांची वस्त्र चोरायचा. अजून श्री राधिकायाम हृदयस्य चोरम. राधिकेचं म्हणजे गोपिकांचं हृदय चोरणारा. चोराग्रगण्यम पुरुषम नमामि. अशा चोराग्रगणीला मी नमस्कार करतो. पण हा काय चोरतो? सगळ्यात मोठा चोरी यायची ही आहे. हा चित्त चोरतो. चित्त चोरी येले नंदाच्या नंद. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. 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 तुका माने येणे गरुड ध्वजे. गरुमाने सावळे रूपडे कोरटे चित्ताचे. सावळे रूपडे चोरते चित्ताचे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाच्या नंदने. चित्ता चोरी नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने. हे चित्ता चोरी नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने. हे चित्ता चोरी नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने. हे चित्ता चोरी नंदाच्या नंदने. नंदाच्या नंदने. तुका माने येणे गरुड ध्वजे. गरुड ध्वजे तुम्हारे ध्वजे. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. चोरटे चित्ताचे. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. हे सावळे चोरटे चित्ताचे. चोरटे चित्ताचे. सावळे रूपाले चोरटे चित्ताचे. चोरटे चित्ताचे. हे सावळे, हे रुपडे, हे चोरटे. पण काय चोरत? चित्त चोरी येले. हे चित्त चोरणार आहे. कोणाचं चोरतो? अनेकांचं चोरलं. लय गोड गोकुळातली एक कथा आहे, तेवढी सांगतो. खर तर आता मी महाराज मंगेश महाराज, मी गोकुळातले प्रसंग सांगणं म्हणजे तुमचा धुरा कोर नाही. काल्याचं कीर्तन कोणाचं आहे? तुमचंच आहे ना. म्हणजे मी आता गोकुळातले प्रसंग सांगणं म्हणजे काय आहे?
मंगेश महाराजाचा धुरा कोरणे, पण काय अडचण नाही. माणूस बागायतदार असल्यामुळं मी एकर बरं जरी कोरलं प्रश्न पडत नाही. माणूस काय आहे? बागायत. आम्ही अल्पभूधारक माणसं. ऐका, चित्त चोरी येले गोकुळात लय गोड कथा. एक म्हातारी गोपी होती. पकवाचा आवाज कडक करा बरं जरासा. थोडा माईक दूर करून बघा बरं महाराज, थोडासा वाढवा आवाजाचा. कडक करा, कडक. म्हातारी गोपी होती एक गोकुळात, आणि तिची सून नवीन लग्न झालेली. ही सासू त्या सुनाला सांगू लागली, अय म्हणले आपलं घर मोठ्याचं आहे, मोठा घराणं आहे, मग मर्यादेनं राहायचं. म्हणजे काय राहायचं सासूबाई? 3 गोष्टी आपल्याकडे मर्यादा अशी होती महाराजा महाराष्ट्र भूमीत. बाईनं 3 गोष्टी कधीच मोठ्या लोकांना दिसू द्यायच्या नाही. पायाचं नख, डोक्यावरचा केस आणि तोंडातली दात. याचा अर्थ काय? पायाचं नख दिसू द्यायचं नाही म्हणजे पायापर्यंत कपडे घालायचे. केस दिसू द्यायचा नाही म्हणजे डोक्यापर्यंत पदर घ्यायचा. आपले केस दुसऱ्याला दिसले नाही पाहिजे. आणि दात दिसू द्यायचे नाही म्हणजे मोठ्या समोर मोठ्याने हसायचं नाही. असं शूर्पणखा हसल्याने हसायचं. बाईनं कसं हसावं? बाईने कसं असावं? दात न दिसू देता. मी हसून दाखिला असतं पण तुम्हाला शंका येईल, यो ब्रह्मचारी ह्याला बारीक कसं माहिती? उगा लोक लय कोणती खपली कुठं काढते, नियम नाही लोकांचा. हो ऐका, ऐक. आणि सगळ्यात महत्वाचं, सकाळ संध्याकाळ दारात उभं राहायचं नाही. पण ऐकलं का? ही सासू सांगायची सुनाला, पण रोज सकाळ संध्याकाळ हीच दारात उभी राहायची. कोण? सासू. असा प्रभाव पडेल का? एक बाप पोराला सांगू लागला, माझ्याकडे बघावं लागल. कीर्तन नुसतं ऐकून जमत नाही, कधी कधी बघावं बी लागत. वैकुंठवासी सदानंद गुरुजी ते काय म्हणायचे? कीर्तनकाराकडे गाणं असावं, कीर्तनकाराकडे वक्तृत्व असावं, कीर्तनकाराकडे विनोदही असावा, कीर्तनकाराकडे पाठांतर असावं, कीर्तनकाराकडे दृष्टांत कौशल्य असावं, तसं कीर्तनकाराकडे अभिनय पण असावा. कीर्तनात अभिनय अपेक्षित आहे, माकड चाळे नाही. कीर्तनात अभिनय वेगळा आणि माकड चाळे वेगळे. कारण एक आहे महाराज, अभिनय असा आहे, जेव्हा वाचा बंद पडते तेव्हा जगायला साह्यभूत आपल्याला अभिनय. मला भूक लागली कोणी सांगितलं? अभिनयाने. अभिनय एकच वाक्य असतं महाराज, पण अभिनय कसा अर्थ बदलतो पहा. माझ्याकडे पहा. ऐकलं का? आमचा राम फार हुशार आहे. आमचा राम फार हुशार आहे. आता अभिनय बदलतो, शब्द तेच, आमचा राम हुशार आहे. अभिनय अर्थ बदल, अभिनय खूप अर्थ सांगून जातो. म्हणून आता कीर्तन बघा 2 मिनिटासाठी. बाप पोराला सांगू लागला, ए बाळ्या, इंग्रज भारतात आले. इंग्रज भारतात आले, त्याने भारतातलं सोनं नेलं, चांदी नेली, पार देश ढवळून काढला. मग त्याच्यात महात्मा गांधी उतरले आणि त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ चालू केली. इंग्रजाच्या लक्षात आलं आता आपलं चालत नाही, त्यांनी सगळा लावा जामा गुंडाळला. इंग्रज निघून गेले, भारत सोडून गेला. असा बाप कोणाला सांगू लागला? पोराला. नाही बाळ्या, हे तंबाखू लय वाईट, खायची नसती. अरे याच कोण ऐकल? ब्रह्मज्ञान बरोबरी सांगे आपण न करी, थुतू त्याच्या तोंडावरील व्यर्थशी नविली वय करी. हे सासू सुनाला सांगायचे सकाळ संध्याकाळ दारात उभं राहायचं नाही, पण स्वतः जाऊन उभी राहत होती. ह्या सुनानं शेजारच्या बाईला विचारलं, म्हणे काकू, म्हणे काय? म्हणे माझी सासू मला सकाळ संध्याकाळ दारात उभं राहू नको सांगते, पण ती स्वतः उभी राहते. नेमकी काय करते? म्हणे पाय ना म्हणे तूच. शेजारच्याचा संसार सुखासुखी चालावा, अशा बऱ्याच परोपकारणी शेजारणी असतात. तू पाय ना. सासूबाई रागवल्या तर तसं नाही करायचं म्हणली. सासू दारात गेली की गच्चीवर जायचं म्हणली, आणि वरून पाहायचं तुझी सासू काय पाहते. आणि मग सासू सकाळच्या वेळेला दारात उभी राहिली. कशासाठी उभी राहिली? एक म्हणू का महाराज? मी म्हणू, टाळ पकवाजाच्या विरहित म्हणायचं.
तुम्ही माझ्या माग म्हणायचं चल. आता तुमच्या एवढा गोड आवाज नाही महा, पण म्हणू कसं करू. ह्या मंडळी एवढा आवाज नाही दिला देवाने मला. देवाने मला आवाज देताना भलती कृपणता दाखवली आणि नको तिथं मोकार उदार झाला बघा. देवाला काय काय गोष्टी कळतच नाही. काय सांगा, कुठं उदार व्हायला पाहिजे होतं, इथं झाला कुठं, इथं. काय सांगायचं देवा. ह्या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग. यांचा आवाज म्हणजे काय, समृद्धी महामार्ग. कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. पण समजून घ्या आता. नगर मनमाड हायवे तुम्हाला तोच आठवणार. तेवढ्या करता तुमच्याकडे यायचं सोडलंय महाराज आम्ही. सर द्या थोडासा इको द्या. एक खुर्ची द्या बरं मला, खुर्ची 3 पैकी 1 द्या मला. नियम असा आहे, साधूचं कुळ विचारू नये, गंगेचं मूळ विचारू नये आणि कीर्तनातला गुळ कुठून आणला हे विचारू नये. साधूचं कुळ, नदीचं मूळ आणि कीर्तनातला गुळ याची चौकशी करायची नाही. पण ते काय, मी गुळ असा जवळ का घेतो. एका गावात गेलो महाराज कीर्तनाला आणि बैठकीत बसलो. एकानं माझ्या समोर असं तोंडात बोट घालून तंबाखू काढली थुकली आणि तोच गुळ द्यायला बसला बिना हात धुता. तेव्हापासून अशी धसकी बसली माझ्या हृदयात, मी कोणाच्याच हातचा गुळ खात नाही. आता ही सगळी मंडळी स्वच्छ आहेत, हायजेनिक आहेत, पण कवाची मला म्हणू लागली गुळ देऊ का, पण मी खाल्लाच नाही. धसकी बसली तेव्हापासून माझ्या हृदयात. ते कोण आलो, लय लोक टाका मका तोंडाकडे पाहतात गुळ न भेटल्यासारखा. 2 मिनिट. का माझी सासू दारात का उभी राहते. अगं तू बघ ना, मग हे का उभी राहत होती. थोडा ऐकू. प्रातः काळी तो वन माडी, काळी तो वनमाळी, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, उभी मीरा है, उभी वाट मी पाये, वाट पाये, तेव्हा भेटेल मम कानू, केव्हा भेटेल मम कानू, अधरी धरुनी वेणू, अधरी धरुनी वेणू, आधरी धरुनी वेणू, आधरी धरुनी वेणू, वेणू वाजविला कोणी नेनू, वेणू वाजविला कोणी नेनू, अधरी धरुनी वेणू, अधरी धरुनी वेणू, आधरी धरुनी वेणू, आधरी धरुनी वेणू, आता काळी तो वन माडी, प्रातः काळी वनमाळी, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, उभी मी राहे वाट मी पाहे, उभी आहे वाट पाहे, केव्हा भेटेल मम कानू,
केव्हा भेटेल मन काढू. त्या गोपिका म्हणतात अटतियत भवान नन्निकाननम त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम. हे कृष्णा, सकाळच्या वेळेला तो कृष्ण गायी घेऊन वनामध्ये जातो, वनात जातो आणि मग सकाळचं त्याचं दर्शन त्या गोपिका घेतात. तेवढ्यासाठी गोपी कुठं उभी राहायची? दारात. प्रातकाळी तो वनमाळी घेऊन जातो धेनू. असा गाय घेऊन गेला आणि सकाळी ते रूप कसं होतं? छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सोमेरो मदन गोपाल, असं ते सकाळचं रूप. आणि मग सकाळी तिथे पाहण्याकरता जात होते. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तोच वनातून वापस येत होता गायी घेऊन, तेव्हा त्याचं संध्याकाळचं दर्शन घेण्याकरता, ऐका थोडं ऐका, सकाळी जाताना तो कान्हा असायचा आणि संध्याकाळी येताना तो पांडुरंग असायचा. म्हणजे 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 जाताना कान्हा आणि येताना पांडुरंग. पांडुरंग शब्द हा वर्णवाचक शब्द आहे. पांडुर वर्ण, ज्याचा रंग पांढूर आहे. आणि पांढूर म्हणजे काय? सावळ्या माणसानं, माणूस जर गेला आणि धूळ उडली तर सावळ्या रंगावर धूळ बसल्यानंतर जो रंग तयार होतो त्याला पांढूर वर्ण म्हणतात. आणि आमचा पांडुरंग गायी वळून वळून तोंडावर धूळ बसली आणि तसाच गायी चारता चारता पंढरपुरात येऊन उभा राहिला म्हणून त्याला पांडुरंग म्हणतात. हे ध्यानात ठेवा. म्हणून तो कोण आहे? पांडुरंग आहे. गायी चारायला गेलं धूळ बसती का नाही तोंडावर? आहे ना, धूळ बसती. आणि ती धूळ बसून मग माणूस कसा पाहिजे? पण आधी सावळा पाहिजे, गोरा नाही. सावळा कसा? माझ्यासारखा. मी सावळा आहे का काळा आहे? आपला काळा नाही ना? हा तेच म्हणलं. सावळा ग चिमणा माझा. मी नाही, कृष्ण कसा आहे? सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, असा कृष्ण. आणि मग संध्याकाळच्या वेळेला परत ती सासू जाऊन उभी राहायची आणि संध्याकाळचं ते रूप पाहायची. आणि आज त्या सुनन वरून पाहिलं. ही ध्यानात आहे का नाही? सून तिनं सकाळचा कृष्ण पाहिला, संध्याकाळचा कृष्ण पाहिला. लक्ष देऊन ऐका, हिनं कृष्णाकडे पाहिलं पण कृष्णाने अजून हिच्याकडे नाही पाहिलं. असा काही दिवस क्रम गेला आणि एके दिवशीची घटना अशी घडली, ही गोपी सकाळ संध्याकाळच्या वेळेला कृष्णाकडे पाहू लागली. आणि आज कर्मसाम्य दशा झाली, परमात्म्याची कृपा झाली आणि कृष्णाने हिच्याकडे पाहिलं. आणि मग काय? उभारोनी बाहे दृष्टादृष्टी वेधित आहे, केवळ नजरेच्या बाणानं तिचं चित्त चोरलं. सून खाली आली. सासू म्हणली, का ग माझी मिसरीची डबी कुठं आहे? तिनं काजळाची डबी दिली. सासू म्हणली, बाई माझ्या चपला आण ग, मला जरा बाहेर जायचंय. तिनं कपाटातलं लुगडं आणून दिलं. अगं तुला कळतं का काय? आज झालं काय तुला? आज काव तू दिसशी दुष्टी म्हणे काम न लगे तुझ्या चित्ती, दिले ठेवू ते विसरशी हाती, नेनो काय बैसला हरी चित्ती. तुला झालंय तरी काय? काळीचारच्या पुढची पट्टी धरा. काळीचार, काळीचार कोणती? काळीचार आणि त्याच्या पुढची पांढरी, मधली मधली. हा अगं तुला झालं काय? ती सांगू लागली, हरीने माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले, हरीने माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले. भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले. हरिने 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 माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित.
हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले हरीने माझे हरिले हरिले माझे हरिले चेता देवळालीकर एक विनंती करू का तुम्हाला? एक चालेल? तुम्ही टाळ वाजवा बरं एकटे. तुम्ही वाजवा, तुम्ही वाजवा. हा एक करा, आम्हाला 10-5 कमी द्या. पण पुढच्या वर्षी हे सगळे टाळ नगरला जाऊन एका स्वरात 25 टाळ घेऊन यायचे. मस्त. ते कोणता 700 ते 750 ग्रामचा आणायचा. हे बारका नाही महिला मंडळ भजनाचा. अनेक दुसरे मज मस्त 700 किंवा 750 ग्रामचे. हे वाजलं की मग अंगात वारं भरतं. आणि एक करा, मी सांगतो त्या दुकानावर आणा, काय तो माणूस मला कमिशन देत असतो. आणि तुम्हाला खर्च करायची गरजच नाही. मला आता मी येताना या माता मावल्या म्हणल्या, महाराज किती लागतात टाळाला पैसे? मी म्हणलं 1,500 रुपये. म्हणजे एक हप्ता देतो ना आम्ही. म्हणल्या का नाही ती मगायची मला? आता असं तोंडावर पडू नका, स्वामीची शपथ आहे तुम्हाला, असं नका करू, मला तोंडावर नका पडू. हा म्हणून याच्यातल्या 25 माता मावल्याने आपला एक हप्ता टाळाला. सप्त्यातला 1 रुपया खर्चायचा नाही. लाडका बहिणी योजनेअंतर्गत टाळा आणायचे. कोण कोण देणार? 1 2 3 4 5 6. अयो 6च होय. ऐका तुम्ही सहज होईल. पण ऐकलं का, कोठा जर पूर्ण झाला नाही तर माझा शाप लागल. ब्रह्मचारी माणूस आहे मी. आपला शाप नाही लागतो. एकदा आरशासमोर उभा राहिलो महाराज मी. मोठा आरसा होता आणि उभा राहिलो आणि शाप दिला, तुझं लग्न होणार नाही. झालंच नाही. आपला शाप नाही लागतो. तुम्ही जर लवकरात लवकर 25 जणी पुढे येऊन जर टाळ दिला नाही, नारदाच्या गादी सांगतो शाप लागल. देऊ का लगेच? नाही देणार मी. नाही देणार मी. तुम्ही जर टाळाला पैसे दिले नाही तर माझा शाप लागल. शाप काय? योजनाच बंद पडेल बघा. तुम्ही लवकर विचार करा. सहज 25 काय 50 होते ना आता. अगं झालं काय तुला? झालं काय? ठेवली हप्ता चाला नाही. येईन आल्या होती. हरीने हरीने माझे हरिले चित्त. आज हरीने चित्त हरले. कृष्णाला पाहिलं तू? हो. माझा शब्द मोडला तू. तुला म्हणले होते ना बाहेर जाऊ नको, गेले. आता जायचं नाही. जाणार. एवढी का बोलली? सिद्धांत आहे महाराज परमार्थाचा. देव देखिला आणि तो नाही कोणा भ्याला. ज्यानं देव पाहिला ना त्याला कोणाचीच भीती वाटत नाही. आणि सांगू का, चांगल्या कामाकरता कोणालाच भिवू नये. आणि वाईट कामाला लोकांचं सोडा, आपल्या मनाची सुद्धा भीती बाळगली पाहिजे वाईट कामाकरता. हो ऐकलं का? शास्त्रात असं म्हटलं, शुभस्य शीघ्रम अशुभस्य काल हरणं. जर तुमच्या मनात आलं माळ घालाव का नाही, लगेच घालायची. लगेच घालायची. तुझ्या मनात आलं माळ काढाव का नाही, फक्त मनाला म्हणायचं एवढा रविवार जाऊ दे. अशुभस्य काल हरणम, ह्या गोष्टी करायच्या. म्हणून नाही जाणार, गेली तर याद राख. काय बी करा तुम्ही. करून काय कराल सासूबाई? काय गोपीचा निश्चय बघा. ते म्हणजे करून काय कराल? माझा जीवच घ्याल ना, घेऊन टाका. आणि तुम्ही जीव घेऊ शकत नाही, माझं शरीर घ्याल. पण सासूबाई आज जर मला उद्या जर तुम्ही कृष्णाला पाहू दिलं नाही तर तुम्हाला मी इथं दिसणार नाही. मग तुम्हाला मी कुठं दिसेल? जेव्हा कृष्ण संध्याकाळच्या वेळेला गायी चारून येतो आणि ते गोपाळ यमुनेतले कमळ तोडून देवाच्या गळ्यात माळ घालतात आणि त्या कमळाभोवती काही भुंग्या आणि भुंग्या गुंजारव करतात,
त्यातली एक भुंगी होऊन मी सदैव कृष्णाला पाहत राहील, पण आता काही सोडणार नाही. असं करतं चित्त चोरतं, कळूही देत नाही, असंही चोटतंय. ऐकलं का? आता चोरीचे काही नियम आहेत, लक्ष देऊन ऐका, कामी येतील. म्हणजे समजून घ्यायला म्हणतो मी. हो, मी चोरी शब्दावर जे रिसर्च केलंय चोरीचा नियम पहिला असा आहे, चोरीला जाताना कधी ढिले कपडे घालून जायचं नसतं. नियम काय चोरीचा महाराज? ढिले कपडे घालून चोरीला जायचं नाही. नाही तर चोरीला निघाला धोतर नेसून आणि पळता पळता काय हात गुतलं तर. मंगेश महाराज, धोतर नेसून चोऱ्या करणं सोपं नाही. ज्याला जमलं त्याला जमू जाणे, सगळ्याला जमत नाही. ऐकलं का गजू भाऊ, 26 वर्ष झालं कीर्तन करतो, पण अजून जमना आम्हाला ते. असो, तात्पर्य ऐका. चोरीला जाताना काय करायचे नसतात? ढिले कपडे घालायचे नसतात. महाराजा पंढरपुरात जो चोर आला ना, ते ढिले कपडे फिट कपडे सोडून द्या, बिना कपड्याचाच आला. नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरीशी आले. इतका बाकी. अजून पहा, चोरीला जाताना तोंडाला काळं लावून जायचं असतं, कारण अंधारात मग काय दिसत नाही तोंड. ती खबरदारी या चोरानं घेतली, याताना काळा भुर होऊन आला. तुम्ही बघा, पांढरी रामाची मूर्ती आहे, काळी रामाची मूर्ती आहे, सगळ्या रंगात रामाच्या मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती सुद्धा शेंद्री आहे, पांढरी आहे का नाही? पण पांडुरंगाची पांढरी मूर्ती कुठं पाहिली का तुम्ही? जगात कुठेही हिंडा तुम्ही. एवढंच नाही, ह्याच्यात सुद्धा म्हणतात मॉरिशस, इथं सुद्धा पांडुरंगाचं काय आहे? मंदिर आहे. आणि ते अर्वाचीन नाहीये, 250 वर्षाचा इतिहास आहे मॉरिशस मधल्या पांडुरंगाला. किती 250 वर्षाचा इतिहास आहे पांडुरंगाला. ऐकलं का? तिथं सुद्धा पांडुरंग कसा आहे? काळाच आहे. म्हणून येताना काळा आला. बरं, चोराचा एक नियम असतो, चोर कोण्याही गावात मनाने येत नाही. त्या गावातला कोणतरी खबऱ्या लागतो. खरं आहे ते. मग तो खबऱ्या फोन करतो. ऐकायचा का फोन? थोडं बारीक. खबऱ्या फोन करायला कोणाला? चोराला. हॅलो, कुठे? धामणगावला. आज काय नियोजन आहे? काही नाही. आहे का काही? कुठं? देवळाली. कुठं? कोणाचं आडनाव घेऊ काय म्हणत आता? खाडे सराच्या घरी म्हणून नाही सर, माझा काहीच गुन्हा नाही सर. हे माणूस मला कुठं खाडेंच्या घरी. आता ऐका, पुढचं ऐका. आता लय वाक्य महत्वाचे सर. किती आहे? 30-35 तर नक्की तोळे. हा, तुला कस काय माहित? मीच आणाय गेलतो. खबऱ्या एवढा बेकार असतो, आपलाच असतो. तसं कोणताही चोर कोण्या गावात खबऱ्याचा माग मूस असल्याशिवाय येऊ शकत नाही. तसा पंढरीचा चोर होता गोकुळात, पण आला कुठं? पंढरीत. इथं हा चोर कोणाच्या आधारानं आला? तर ऐका, याला इथं खबऱ्या आहे पंढरपुरात. कोण? पुंडलिके थारान देऊन आणली या चोरा. पुंडलिकाने हा चोर इथे आणला. बर, चोर बी असा आहे, चोरीमध्ये अभिनय जमला पाहिजे. चोरीच्या नादी कोणी लागायचं? ज्याला अभिनय जमतो त्यांना. अभिनय कसा जमला पाहिजे? महाराज, चोरी केल्यानंतर एवढा सरळ माणूस निर्विकार राहता आलं पाहिजे. तो मी नव्हेच. 7,000 कोटी पचून बी तो मी नव्हेच. मला आलेला अनुभव सांगतो. प्रमोद महाराज वारीच्या वाटाने असं नित्यने मला घोंगडी टाकली आणि बसलो. पूजा झाली आणि पूजा झाल्यावर तुळशीला पाणी घालायला गेलो, तो येईपर्यंत घोंगड गायब. आणि मी असा बघायला लागलो, इथंच होतो, कुठं गेलो? तेवढ्यात एक बाजूला बसलेलं म्हणलं, वारकरी काय बघता? म्हणलं, बाबा माझं घोंगड होतो, कुठं गेलं? की किती दिवस झालं वाऱ्या करता? म्हणलं, झाले 15-1 वर्ष. अशाच वाऱ्या करता का? म्हणजे असं घोंगड कुठेही टाकायचं असतं का? नाही, इथं होतो, असं कुठे ठेवायचं नाही म्हणे महाराज. बघा, मी माझं घोंगड बसलो आणि जपलंय म्हणे. बघा माझ्या खाली घोंगड. आणि मी पाहिलं ते घोंगड माझंच होत. असा चोराला काय करता आला पाहिजे? साळसूतपणाचा अभिनय करता आला पाहिजे.
विकासाची कामं आम्हीच केली. खरे विकास पुरुष आम्ही, पण हे विरोधक आमच्यावर आरोप करतात चोऱ्या करून. अभिनय जमला पाहिजे. तसं या पंढरपूरच्या चोराला अभिनय इतका चांगला जमतो. सगळ्या चोऱ्या करतो पुन्हा समचरण दृष्टी. असा शांत उभा राहतो, महाराज हलत नाही काय नाही, असा पक्का चोर. असाच अजूनही चोराचा माल लपवण्याकरता कोणतरी एकटा घ्या लागतो. कोणी नाही चोरू शकत महाराज माल. चोरीचा माल सगळ्याला पचत नाही, ते पचवणारा एक टग्या लागतो. तसं या पांडुरंग चोट्टा आहे, हा चोर आहे. याच्या चोऱ्या कोण दाबित? याच्या चोऱ्या दाबणारा एक आहे पुंडलिक नावाचा पाटील. पंढरपूरचा पाटील आहे, त्याचं नाव पुंडलिक पाटील दिले कुळवाडी. असा पुंडलिक नावाचा पाटील आहे. त्यानं काय केलं? चोरतो भला आणि पाठीशी घातला पुंडलिक. नाहीतर हा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, पण कोणी त्याला चोर म्हणू शकत नाही. का? ह्या पुंडलिकानं माग घातल्यामुळे. असा चोर आहे. चोरामध्ये काही गुण लागतात. चोर चतुर पाहिजे. आले 8 तासावं आपलं, अगदी 2-3 लगेच 8 तास घेतो हिशोबाला आपलं दूध घ्यायला बसू. म्हणजे आपलं बसू म्हणलं असं सहज गप्पा मारायला. चोर महाराज, चोर कसा पाहिजे मग रेवण महाराज? चतुर पाहिजे, चतुर. बावळट चोर चालत नाही. ऐका, पेपरला बातमी होती. एक चोर, काही तरुण पोरं चोरी करण्याकरता गेले. म्हणजे हे करायचं रे म्हणले, बँके पुढचं एटीएमच उपसून आणायचं. आणि चोरी करायला जेसीपी घेऊन गेली. काय घेऊन गेली? जेसीपी. ते पाडान हातोडून डायरेक्ट जेसीपीनं बुडासकट उपटून आणू म्हणले. काय? एटीएम. गेले जेसीपी घेऊन बँकेसमोर. काय आणायला? एटीएम आणायला. आणायचं तर एटीएम घेऊन आले, पासबुकचं प्रिंटर. काय घेऊन आले? पासबुकचं प्रिंटरच घेऊन आले. कशामुळे? अक्कल नसल्यामुळे. चोर चतुर पाहिजे महाराज. जुने कीर्तनकारी दृष्टांत सांगायचे, 2च मिनिटात सांगतो. काय काही अशी चोराची टोळी अशी चालली होती. आणि बाजारात एका ठिकाणी डोंबाऱ्याचा खेळ. अनेक डोंबारी 8 फूट आणि 10 फूट उड्या मारायचा. ते बाकीचे चोर म्हणले, लय भारी राव, हे आपल्या टोळीत पाहिजे म्हणे. दारू गिरं फोडायची गरजच नाही म्हणजे, पाहिजे म्हणे आपल्या खेळामध्ये. चालेल म्हणले. त्या डोंबाऱ्याला बोलिलं खेळ झाल्यावर. का रे, तुला दिवसाचे किती भेटतात? म्हणे किती भेटतात ते काय आम्ही ठरवून येत नाही, गावावर अवलंबून आहे. देवळाली सारखं गाव असलं तर चांगलं भेटतात. असा तो डोंबारी म्हणला. तुम्ही काय म्हणाला? मी डोंबाऱ्याचं सांगायला लागलो. डोंबारी काय म्हटलं? गाव चांगलं असलं तर चांगलं इन्कम भेटतं, इनाम भेटतं. नाही तर असंच म्हणे. तरी म्हणले काय भेटत? म्हणे दिवसाकाठी 100-200. मग तुला एका दिवसाचे 1000 दिले तर? असंही ते सत शिकलं म्हणतात आपल्याकडे आहे ना. एका दिवसाचे 1000 दिले तर चालेल ना म्हणला. एका दिवसाचे 1000 देऊ लागले तुम्ही, आम्ही बिअर बारच्या उद्घाटनाला सुद्धा कीर्तन करू. विठाला विठाला विठाला. समजने वाले को इशारा काफी. चल म्हणले. काम काय? नुसत्या उड्याच मारायचे, बाकी काहीच नाही. संध्याकाळी गेली एका चोरीला. मारुडी. कोणाला म्हणले? बाकीचे चोर ह्या डोंबाऱ्याच्या पोराला. मारुडी. ते म्हणजे आपण उडी मारतो पण ढोल वाजल्याशिवाय उडी जात नाही म्हणजे. उडी जायला काय करावं लागतो? ढोल वाजवावं लागतो. असं. पण आता महाराज काळाच्या ओघात जसे सॉफ्टवेअर अपडेट होतात ना, तसं दृष्टांत सुद्धा अपडेट करावं लागतील आपल्याला. आता दृष्टांत अपडेट केला. ते काय म्हणतात? ढोल वाजल्याशिवाय आपली उडी जात नाही. ते म्हणलं थांब. एकानं आपली ब्लूटूथ दिली, त्याच्या कानात घातली आणि मोबाईल लावली रिंगटोन. कशाची? ढोलाची. मारली उडी. अशी उडी मारली. अय काय देऊ? हळू न बोल. आणि चोरीचा मामला हळू मामला, हळू न बोल. चोरीच्या मामल्यात अंधार बी पाहिजे म्हणून लाईटनं आपल्याला दाखवलं. उजेडातले काम नाही ते. हे काम उजेडातले आहेत का? नाही. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. काय देऊ? ऐका आता.
जड जड वस्तू टाक. काल चोर काय म्हटली? जड जड वस्तू टाक. त्याच्या हाताला लागला पाटा. त्याने पाटा उचलला आणि टाकला खाली. एक चोर होता चपळ म्हणून पटकन बाजूला झाला, नाही तर तिथंच एकाचं काम होत होतं. हे भवटा असं नाही म्हणले. पांढर पांढर म्हणजे चांदी. पांढर 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 पांढर. त्याला भेटला पिठाचा डबा. ते म्हटलं पीठ. असा चोर चालेल का बावळ? हे असं नाही, पिवळं पिवळं. आणि त्या घरात 2 लहान लेकरं होते. जाऊ द्या, तुम्हाला कळाला. आता मी नाही पुढचं बोलत, समजून घ्या आता काय ते. देवा शपथ पुढचं आपल्याला माहित नाही. मी देवळालीला निघून आलो रे वा. देवा शपथ पुढचं माहित नाही आपल्याला. असा बावळट चोर चालत नाही. मग चोर कसा पाहिजे? चतुर. तसा पंढरीचा चोर कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुणला चतुरा तो शिरोमणी गुणला मन्याचे खाले मुकुट सकला भरे तंग तुझी विठोबा हे चतुरा तो शिरोमणी गुणला मन्याचे खाले मुकुट सकला तसा चतुर आहे. चोर अजून निष्ठुर लागतो महाराज. चोराला दया येऊन चालत नाही. एक चोर गेला एका घरात आणि त्या घरातलं म्हातारं उठलं आणि धरला हात. कोणाचा? चोराचा. भाऊ कोण्या गावचा तू? म्हणे मी आळंदीचा. कशाला आला? बाबा मी चोरी करायला आलो. चोर 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 म्हणून आरडला. कोण? तो म्हातारा आरडला. घरचे जागे झाले. या चोराचा जोडीदार म्हणा चल पळ. तसं नाही, म्हाताऱ्या माणसाच्या हाताला कसा झटका द्यायचा? असा जर चोर म्हणू लागला तर जमल का? नाही. चोर कसा पाहिजे सर? निष्ठुर पाहिजे. निष्ठुर पाहिजे. तसा चोर निष्ठुर आहे की नाही? हरी तू निष्ठुर निर्गुण. एवढा निष्ठुर आहे 56 कोटी वजा 4 मेले तरी काय वाटलं नाही. एवढा निष्ठुर आहे. आता एकच सांगतो, लई आहे पण एक सांगतो ना, आता थांबतो. चोर चपळ पाहिजे. चोर कसा पाहिजे? चपळ. म्हणजे चोरी आता मागमूस लागला की आता कोणतरी येत आहे, त्याला काय करता आलं पाहिजे? असं सुसाट सुटलं पाहिजे वाऱ्यासारखं. 5 मिनिटात आलनवाडी गाठली पाहिजे ते. चोर काय पाहिजे? चपळ. तसा पंढरीचा चोर चपळ आहे का? चपळ आहे महाराज, लय चपळ. आपल्याकडे विज्ञानानं सगळ्याच्या गती सांगितल्या. रेल्वे तासी किती धावते? विमान तासी किती धावतं? जेव्हा विमान रनवेवर असतं ना, टेकअपच्या वेळेला जेव्हा विमान रनवेवर असतं तेव्हा त्या विमानाला ताशी 250 ते 300चा स्पीड घेतल्याशिवाय टेकअप करता येत नाही. वर चढताना, टेकअपच्या वेळेस वर जाताना, उड्डाण घेताना किती पाहिजे तर? ताशी 250 ते 300चा स्पीड असतो. आणि जेव्हा विमान डीप स्पीडला जातं तेव्हा विमानाचा वेग असतो ताशी 1200. ताशी किती असतो? 1200 वेग असतो. विज्ञानाला विमानाचा वेग सांगता आला. इथून अहिल्यानगर किती किलोमीटर आहे? 45. म्हणजे पायी जर चालत गेला तर 11 तास लागतील. नॉनस्टॉप पाहिजे आणि ताशी 4 चालला. साधारण माणूस ताशी किती चालू शकतो? 4. पण माणूस एकदम पहिल्या तासात जसं 4 चालतो तसा दुसऱ्या तासात नाही. चला 1 दिवस लागेल, 2 दिवस समजू आपण वारीच्या वाटाने. म्हणजे अहिल्यानगरला पायी जाण्याकरता किती दिवस लागतील महाराज? 2 दिवस. 2 व्हीलरवर किती दिवस लागतील? 1 तास. एवढी गाडी पळू जो नाही म्हणे. पाऊन 1 तास म्हणते. तसं नाही, एवढी गाडी पळू नये महाराज, चांगलं नाही. कारण सध्या रस्ते चांगलेत पण रस्त्यावर चांगले नाहीत. जुन्या काळात रस्ते चांगले नव्हते पण रस्त्यावर चांगले होते. 1-1.5 तास. 4 व्हीलरनं गेलं तर 1 तास. हेलिकॉप्टरनं गेलं तर 5-6 मिनिटं. मनानं गेलं तर मन चंचल. मला वाटतं मी अहिल्यानगर म्हणल्यापासून तुमचे 10 हेलपाटे झाले असते. एवढा मनाचा काय आहे? वेग आहे. वेग आहे. आणि जेवढा मनाचा वेग आहे तेवढा गरुडाचा वेग आहे. पुराणात वर्णन आहे. एक प्रमाण पाठ आहे का तुम्हाला? त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणी. त्वरा झाली गरुडा
टाकिले मागे द्रौपदीच्या लागे नारायणी. फक्त तुमच्या जीवावर एक चाल म्हणणार यायची म्हणू का? एकदम जलद. जेव्हा द्रौपदीवर अडचण आली तेव्हा त्वरा झाली गरुडा द्रौपदीच्या लागे नारायण रे, द्रौपदीच्या लागे नारायण रे. त्वरा झाली गरुडा, टाकिले मागे द्रौपदीच्या लागे नारायण रे. द्रौपदीच्या लागे नारायण रे, नारायण रे, नारायण रे. चाली अशा पाहिजे, चालीना अर्थ सांगितला पाहिजे. त्वरा झाली गरुडा टाकी मागे, अशी जलद पाहिजे, नाही तर ह्याला चाल लावली. त्वरा झाली गरुडा त्वरा झाली. ह्याला माग ना, ह्याला मागून येऊन तिमला पाहिजे. एवढा चपळ आहे. बस झाला, आता भरपूर झालं. असा चोर आहे आणि असा पंढरीचा चोर मी धरला. पंढरीचाच का धरला? कारण धरण्यासारखा तोच आहे. जगातले चोर धरून काय फायदा आहे? मग धरला चोर, ठेवला कुठं? हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदीखाना होता नाही, आधी तो केला. काम कोह मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा. जिनके कपट दंभ नाही माया, तिनके ही वसहु रघुराया. तो का करी रीता ठाव त्यासी बैसावया भाव. असे सगळे विकार बाहेर केले, हृदय शुद्ध केलं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. पण कोंडलेला चोरही पळून जाऊ शकतो. बरं, मी युट्यूबला पाहिलं, एक चोर मोठ्या जेल मधून पळून गेला. म्हणे कसा पळून गेला? संडासला गेला, संडासचं भांड फोडलं आणि त्या ड्रेनेज लाईन मधून पळून गेला. म्हणे असं मी पाहिलं युट्यूबला एक प्रकार. चोर असा पळून जाऊ शकतो. मग काय केलं? शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. विठ्ठलाच्या पायात नामचिंतनाची काय घातली? बेडी घातली. तो कोंडला. नुसतं कोंडून चालत नाही, त्याचा चोरीचा जबाब विचारावा लागतो. हो, त्याच्याकरता कोर्टाकडून कस्टडीची ऑर्डर आणावी लागते. मग संतांच्या कोर्टातून कस्टडीची ऑर्डर आणली आणि त्याला फटके दिले. कोणते? सोहम शब्दांचा मारा केला. पण चोराला मार कोणता द्यावा लागतो माहिती का? जो त्याला सोसत नाही त्यो. हे सोम शब्दाकरता 2 मिनिटं बोलतो फक्त. चोराला मार कोणता द्यावा लागतो? जो त्या चोराला सोसत नाही तो. नाही तर काय काय लोक मार खायला असे बेडर महाराज. सदर कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित. आता मी सांगणार. हो, वारीच्या वाटानं माळशिरस मुक्कामी परतीच्या वारीत आम्ही एका घरासमोर झोपलो. रात्रीचे 12 वाजले. रात्रीच्या 12 आम्ही ज्यांच्या दारात झोपलो होतो त्या घरात नवरा बायकोचे भांडणं लागले. कोणाचे? नवरा बायकोचे. तुम्ही असं आश्चर्यानं बघायला लागले जसे तुमच्या घरात नाहीतच. आणि तो नवरा बायको एकमेकाला काय द्यायचे? शिव्या द्यायचे, असे बोलायचे. आता ते काय बोलायचे ते मी सांगत नाही, कारण ते तुम्हाला माहितीच आहे. आणि मला तो नवरा चिडला. ऐका बरं, त्याने बेल्ट काढला. मी स्वतः पाहिले असं. काय काढला? बेल्ट काढला. असा अयो महाराज, दुसऱ्याच्या लेकी बाळीवर एवढा हात मोकळा करून लोकांनी काळजाचा तुकडा दिला तुमच्या हातात. आमचे वैद्य बाबा म्हणायचे, माणसानं 2 गोष्टीपासून सावध राहावं म्हणे. गाढवाची लात आणि पकवाजाचा हात. लय बेकार असतो. आता बेल्ट कमी लागतो का? महाराज त्या बाईला बेल्ट मारला. ती रडाव का नाही त्या बाईनं? ती म्हणायची मार मार. पुन्हा नवऱ्या पुढे जायची. मी लोक काय बाई बेडर आहे. अरे एवढ्या थांबली नाही. एका बापाचा असेल तर मार. आता देवा देवा, मी काय निबर माणसं, काय बाया मार खायला. राम राम राम. हे सगळं मी डोळ्यानं, मी याचा प्रत्यक्षदर्शी आहे. मराठीत बोलू का? आय विटनेस आहे मी. अशा बेटर असतात. जुने कीर्तनकार सांगायचे, एका बाईने डुप्लिकेट दागिने आणले 100 रुपयाचे, घातले. चोरानं पाहिले, चोरी करायला गेले. आता डुप्लिकेट द्यावं का नाही? ती द्यायच ना. चोरानं असं मारलं तिला, मग दागिने दिले. आता गप बसाव का नाही? दारापर्यंत चोर गेल्या मुली न्या मुडद्यानं 100 रुपयाचे ते चोर चिडले ना. एवढ्या लांबून आलो राव, डिझेल चालून जाळून टोल भरून एवढेच. ते चोर चिडले आणि पुन्हा रेमटीलं त्याने बाई. निघाले. आता तरी गप्प बसाव का नाही? पण जा मुडद्याव,
काय मारून मारले? बंड्याचा बाप मला ह्याच्यापेक्षा जास्त मारित होता काय? अशा मार खायला बेडर असतात. तसा एवढा मार खायला बेडर आहे, मग चोराला सोसणारा नाही, न सोसणारा मार द्यावा लागतो. आणि याला एकच मार सोसत नाही, निर्गुणाचा. कारण तो म्हणतो विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे, भक्ती सुखा करता निर्गुण त्यागलं, सगुणात आलो आणि ही जणी मला सा अहम ते तत्व मी आहे, ते तत्व मी आहे. अद्वैत बोधावर न्यायला लागली नको. विठ्ठल काकुलती आला, तो परमात्मा काकुलती आला. जनाबाई म्हणतात जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. विठोबा आता तू किती काकुलती आहे, तुला मी सोडणार नाही, हृदयातून जाऊ देणार नाही. एकच उदाहरण आपल्याला सगळ्याला माहितीये, सुरदासजीचं. आता सुरदासची विहिरीत पडणार तेवढ्यात कृष्ण आला, हात धरला. सुरदासच्या लक्षात आलं एवढा गोड स्पर्श फक्त माझ्या परमात्म्याचा आहे. पाहुनी तो स्पर्शो मल्या निळ खरपुसो, असा स्पर्श माझ्या परमात्म्याचा आहे. म्हणून तू कोण आहे? एवढ्या विरान अवस्थेत कोण आला? सांग कोण आहे? सुरदासजीच्या लक्षात, कृष्णाच्या लक्षात आलं. म्हाताऱ्याने, आंधळ्या म्हाताऱ्याने मला ओळखलं. त्याने हाताला झटका दिला आणि निघाला. तेव्हा सुरदासजी म्हणतात कृष्णा हो हस्तो मुपेक्ष यातोसी बलात् कृष्ण किमत भूतम. अरे माझ्या हाताला झटका देऊन निघालास, बलात् कृष्ण किमत भूतम. कोणतं आश्चर्य आहे? हृदयात यदि निर्यासी पौरुषम गणयामी ते. तू माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग खरा पुरुषार्थी मी मानेन. याचा अर्थ संत काही केल्या हृदयातून त्याला जाऊ देत नाही. असा चोर आणला, हृदय खाण्यात कोंडला, शब्दाच्या जोड्याच्या शब्द जोडून बेड्या घातल्या, सोम शब्दाचे फटके दिले, तो काकुलती आला. आणि किती काकुलती आला तरी या संतांनी सोडला नाही. विठोबा रखुमाई विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान